सो हे गाईज, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आजचा व्लॉग आहे, आज आहे माझा बर्थडे. तर मी चालली आहे माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आळंदीला. तर आणि तिथं मी काय काय करणार आहे ते तुम्हाला पुढे पुढे दिसणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता जाऊया. तर आता आम्ही आळंदीला आले आहोत आणि स्पेशली नाश्त्याचं आयोजन केलं आहे माझ्या बर्थडे निमित्त. तर सगळ्यांची इच्छा होती की मी योगा करून दाखवावा, त्याच्यामुळे मी आता योगा करून दाखवत आहे. तर इथे सगळेजण माझा योगा खूप मन लावून पाहत आहे. तर इथे बाबांना माझा योगा खूप आवडला, त्याच्यामुळे त्यांनी मला मिठी मारले आणि त्यांना खूप चांगलं वाटलं माझा योगा. तर इथे बाबांनी माझा सत्कार केला. तर अशा प्रकारे मी माझा बर्थडे आळंदीला असं सेलिब्रेट केलं आणि मग आता मी निघाले आहे माझ्या घरी. तर आळंदीवरून गेल्यावर माझ्या काकांनी माझा केक कापला हॉटेलमध्ये. तर तुम्ही बघू शकता. मग केक कापून झाल्यावर आम्ही फोटो वगैरे काढले. तर आणि मग रात्री माझे फ्रेंड्स आले होते. तुम्ही बघू शकता सगळे माझे फ्रेंड्स आहेत. तर माझ्या मम्मीने स्पेशली पावभाजी बनवली होती माझ्या फ्रेंड्ससाठी. आणि माझ्या मम्मीचे आणि दीदीचे फ्रेंड्स पण आले होते माझ्या बर्थडेला. तर हा लास्ट केक होता, तो सेलिब्रेट मी माझ्या दादांसोबत केलेला आहे. आणि ते स्पेशली रांजणगाववरून इकडे आले होते माझ्या बर्थडेसाठी. तर मी तुम्हाला माझ्या बर्थडेची स्पेशल मेमरीज शेअर करते. हा माझा मोठा दादा आणि छोटा दादा. हा माझा मोठा दादा आहे आणि हे माझे वहिनी आणि दादाची मुलं आहेत. हा माझा छोटा दादा आहे. माझ्या मम्मीने पावभाजी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या काकू, दुसऱ्या काकू आणि हा माझ्या दीदीचे फ्रेंड्स आहेत. तर त्यांनी माझा एवढा छान मेकअप केला होता, माझा सगळीकडे केक वगैरे लावला. आणि सगळ्यात माझी बेस्ट फ्रेंड आहे, खास बेस्ट फ्रेंड. तर माझ्या आणि मम्मीचे फोटो मी तुम्हाला शेअर करत आहे. तर हे माझे औक्षण करताना फोटो आहेत.
तर माझ्या काका काकींसोबत पण थोडेसे स्पेशल मेमरीज तुम्हाला शेअर करते मी. तर हा माझा केक होता. तर असं झालं माझा बर्थडे. कसा वाटला तुम्हाला बर्थडे कमेंट सांगा. आणि कसा आहे माझा आउटफिट ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.